पन्हाळा पंचायत समिती कार्यालयाच्या वाहनांमध्ये शिरोळ तालुक्यातील पेट्रोल पंपावर इंधन का भरण्यात आलं असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी उपस्थित केलाय। त्यांनी याबाबत पन्हाळा पंचायत समिती कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारामध्ये कागदपत्र उपलब्ध केले असून या उपलब्ध कागदपत्रानुसार पंचायत समितीच्या वाहनांमध्ये शिरोळ तालुक्यात इंधन भरलं असल्याचं स्पष्ट दिसून येतंय। तसेच पन्हाळा इथल्या पंचायत समिती कार्यालयाकडून मासिक दैनंदिनी देखील नियमानुसार सादर केली जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी केलाय। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। नमस्कार, मी सचिन राजाराम पाटील, राहणार केकतवाडी, बोरिवडे, तालुका पन्हाळा। मी काही दिवसापूर्वी गेल्या महिन्यामध्ये माहिती अधिकारमध्ये माहिती मागवली होती पंचायत समितीमधून। त्यामध्ये असं निदर्शनास आले की गट विकास अधिकाऱ्यांच्या करता जे शासकीय वाहन असतं त्याच्यामध्ये जे डिझेल टाकलं जातं, डिझेल देयक असते, त्या देयकाच्या ज्या पावत्या आहेत त्या जवळजवळ एका महिन्यातल्या आणि दुसऱ्या महिन्यातल्या पण जानेवारीमधील आणि फेब्रुवारीमधील काही ह्या शिरोळ चिपरी तालुका शिरोळ येथील पंपावरील आहे शहीद मच्छिंद्र देसाई। तर सदरचे दैनंदिनी पाहिली तर मंजूर नाही आहे आणि त्यांनी माहिती अधिकारमध्ये जी संभाव्य दिलेली आहे दैनंदिनी, त्यामध्ये कुठं असा उल्लेख नाही की तिकडच्या तालुक्यात गेलेत शिरोळ। तर सदरची बाब ही अतिशय गंभीर आहे आणि त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे। तर आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की याची सखोल चौकशी व्हावी आणि मी तसा रितसर अर्ज पुणे आयुक्तांना, पोलीस अधीक्षक कार्यालयाला कोल्हापूर आणि सिओंना पण दिलेला आहे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना पण दिलेला आहे। आता माझी यातून आपल्या माध्यमातून अशी मागणी आहे की 2 महिन्यामध्ये जर जानेवारी आणि फेब्रुवारी 2025 मध्ये जर अशा पद्धतीचं जर दिसत असेल त्यामध्ये एवढा गैरव्यवहार, तर माझ्या आपल्या माध्यमातून सिओंना मागणी आहे की जेव्हापासून गटविकास अधिकारी इथे रुजू झाले तेव्हापासूनचे डिझेल देयक सुमोटे त्यांनी चौकशी करावी त्याची, त्यामध्ये काय भ्रष्टाचार झालाय का याची माहिती घ्यावी व योग्य ती कार्यवाही करावी व गुन्हा दाखल करावा। त्याचबरोबर 1-1 वर्ष जवळजवळ म्हणजे मी माहिती अधिकारमध्ये मागितल्याप्रमाणे 1-1 वर्ष दैनंदिनीच जमा केलेलं नाही आहे जिल्हा परिषदला, सामान्य प्रशासनला, आणि वेतन घेतलं असं दिसून येते। त्याची कुठेतरी म्हणजे खरोखर ते कामकाज योग्य रीतीने झाले का, कारण प्रशासक आहे गेले 3 वर्षापासून जवळजवळ, मग पूर्ण अधिकार यांच्यात सगळं हातात असल्यामुळे त्यांनी खरोखर कामकाज योग्य केले का याच्यावर प्रश्नचिन्ह उभा राहते। त्यामुळे सदरची दैनंदिनी का जमा केलेली नाही किंवा हे योग्य आहे का याची पण सुमोट चौकशी आपल्या माध्यमातून व्हावी आणि मी ही रितसर अर्ज SP ना, सिओंना आणि पुणे आयुक्तांना दिलेला आहे।